तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण काय करणार आहे बघा, 1 जानेवारीपासून तर आपल्या यूट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ आपण टाकणार आहेत। ठीक आहे, स्पर्धा परीक्षेचं सगळं आपण बघणार आहे। जसं की सगळ्यात पहिला याचा विभाग आहे बघा अंकगणित। अंकगणितामध्ये बकळा असे काय येतात बघा, तर धडे येतात, बरेच असे काय त्याचे धडे येतात। ठीक आहे, तर याच्यातले आपल्याला बरेच असे धडे बघायचे आहेत। ठीक आहे, कोणकोणते आहेत कोणकोणते नाहीत, कसे आहेत, किचकट आहेत, उडकत आहेत, कसे आहेत कसे नाही, तर काही अवघड आहेत, कसे लय भयानक आहेत, म्हणजे कसं आहे लय भयानक आहे। ठीक आहे, याच्यामध्ये बघा काय सांगितलं होतं याच्यामध्ये की सगळ्यात पहिले याचा धडा येते बघा। ठीक आहे, सगळ्यात पहिला विभाग आपण बघणार आहे। तर पहिला विभाग आपला आहे बघा, विभाग पहिला अंकगणित। सगळ्यात किचकट असा विभाग। ठीक आहे, लय भयानक, कारण की काय काय जमतच नाही आपल्याला, आणि हे सगळे आपल्याला बघा 8वी 9वी 10वी ला झाले। ठीक आहे, हे सगळं 9वी 10वी झालेलं आहे बघा। लसावी मसावी 6वी 7वी ला होतं का? त्याच्या पुढे अजून काय, बेरीज वजाबाकी लहानपणापासून तेच शिकायला होतो, बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार, हे का नाही, 1 2 4 बेरीज 10। आणि त्याच्या पुढं अजून काय, तर बेरीज 2 2 अधिक 2 किती होतात 4, काय काय बदली म्हणतात 22 होता, 22 होत नाही तर 4 होतात। ठीक आहे, त्याच्या पुढे वजाबाकी 2 मधून 1 गेला 1 राहिला। ठीक आहे, ही वजाबाकी तू लहानपणापासून शिकत आलास। आणि दुसरा आहे भागाकार। ठीक आहे, भागाकार पण तू शिकत आलेला आहेस। ठीक आहे, ज्या बाड्यामध्ये ती संख्या येईल त्याला काय करायचा, भाग द्यायचा, बरोबर भाग द्यायचा। ठीक आहे, तर याच्यामध्ये काय सांगितले आपल्याला, धडे बकळ सांगितले येतं। ठीक आहे, 24 धडे येतात, 24 धडे आपल्याला कव्हर करायचे। ठीक आहे, किती 24 धडे आपल्याला काय करायचे तर कव्हर करायचे। तर त्याच्यातला पहिला विभाग स्पर्धा परीक्षेचा सगळ्यात किचकट असा विभाग आहे हे अंकगणित। ठीक आहे, लवकर वेळ लागत नाही, नेमकं आहे काय तर याच्यामध्ये काय सांगते ते याच्यामध्ये पहिला धडा आहे संख्या। ठीक आहे, धड्याचं नाव काय पहिलं तर संख्या। संख्या म्हणजे काय, किंवा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 100 बसतो काय तर आपल्या संख्या। याच्यामध्ये काय तर बखळ संख्या आहे, नैसर्गिक संख्या आहे, समसंख्या आहे, विषम संख्या आहे, मूळ संख्या आहे, संयुक्त संख्या आहे, जोडमूळ संख्या आहेत, अशा बखळ संख्या आहेत ज्या आपल्याला बघायच्या। ठीक आहे, त्याचा पहिला धडा काय आपला, म्हणजे अंकगणिताचा पहिला धडा काय आपला तर संख्या। नेमक्या कशा आपण संख्या जीवनभरात आपल्या संख्या चालू असतात। ठीक आहे, तू काही ना काही मोजत होतो, पैसे मोज, हे मोज, चिल्लर मोज, ते मोज, असं कर तसं कर, हे का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं तो लहानपणापासून काय तर शिकत आलेला आहेस। तर त्याच्यामध्ये आपल्याला संख्या पाहिजे, पण थोडंसं कसे कोणकोणत्या संख्या असतात ते तुला झालेले आहे 8वी 9वी 10वी पहिलीपासून तुला झालेली आहे। पहिलीपासून माहिती असते की नैसर्गिक संख्या कोणत्या, ठीक आहे, समसंख्या कोणत्या, विषम संख्या कोणत्या, तर याच्यामध्ये आपल्याला सगळं बघायचे। आणि याच्यामध्ये पहिली दुसरी वाली नसणार, थोडं वेगळं टाईपचं असणार आहे। ठीक आहे, त्याच्या पुढचा येते तू लहानपणापासून पहिलीपासून शिकत आलेला आहेस, कोणता दुसरा धडा आहे त्याचा बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार। ठीक आहे, बेरीज तुला येते, वजाबाकी पण तुला येते, गुणाकार पण तुला येते, आणि भागाकार पण तुला येते। ठीक आहे, हे धडा तर काय नाही, हे धडा सोपं आहे, तुला कळते। ठीक आहे, त्याच्या पुढे अजून काय, तिसरा धडा काय सांगते, लसाई मसाई। ठीक आहे, लसाई मसाई, लघुत्तम सामायिक विभाजक, मसाई म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाजक। ठीक आहे, म्हणजे लहानात लहान काय तर भाग जाणारी संख्या, आणि मोठ्यात मोठी काय तर भाग जाणारी संख्या, असं त्याचा अर्थ होते। ठीक आहे, तर तिसरा धडा आपला कोणता आहे तर लसावी आणि मसावी, हे पण आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, त्याच्या पुढे चौथा धडा काय तर वर्ग। ठीक आहे, वर्ग वर्गमूळ आणि घनमूळ। ठीक आहे, वर्ग तुला माहित असेल 2 × 2 काय होतं तर 4, मग हे 2चा वर्ग काय झाला, 4, हे पण तुला माहित पाहिजे। आणि कमीत कमी आपल्याला वर्गमूळ घनमूळ वर्ग किती पाठ पाहिजेत आपल्याला, वर्ग आपल्याला 11 पासून ते 30 पुस्तक तुला पाठ पाहिजे। ठीक आहे, घनमूळ तुला किती पाठ पाहिजेत 11 पासून ते 20 पर्यंत तुला घनमूळ पाठ पाहिजे। ठीक आहे, घन आणि घनमूळ हे तुला पाठ पाहिजे। ठीक आहे, तर हे पण आपण करून घेणार आहोत याच्यामध्ये। त्याच्या पुढं 5वा धडा येते अपूर्णांक। ठीक आहे, अपूर्णांक तुला माहित असेल, ही काय कोणती संख्या आहे तर ही अपूर्णांक। ठीक आहे, म्हणजे 1/2 अशा याच्यामध्ये अशा फॉर्ममध्ये जी येते, जे पी अपॉन क्यू अशा फॉर्ममध्ये येते त्याला काय म्हणतात तर अपूर्णांक असं म्हणतात। ठीक आहे, त्याच्या पुढे अजून कोणता येते तर अपूर्णांक धड्यामध्ये आपण पाहणार आहेत काय बरेच असे अपूर्णांक तुला भेटतील त्याच्यात। त्याच्या पुढे धडा कोणता आहे
त्याच्या पुढे धडा येते दशांश अपूर्णांक. ठीक आहे, टिंब द्यायचं. A few moments later. धडा सांगू लागलो, दशांश अपूर्णांक सांगू लागलो. ठीक आहे, टिंब द्यायचं आणि काय करायचं, त्याचा अपूर्णांक काढायचा सहसा आपण बघतो. ठीक आहे, त्याच्या पुढे पाय, त्याच्या पुढे येते घातांक. घातांक माहितच असेल तुला. ठीक आहे, हे काय असते पाय, तर हे 2 जे आहे, हे 2चा घातांक काय, तर 2. 2चा घातांक 2 किती येते, तर 4. ठीक आहे, 2 गुणिले 2 बरोबर किती येणार आहे, 4. 2चा घातांक किती, तो असं लिहू शकतोस ना त्याला, 2चा घातांक 2 बरोबर किती, 4. म्हणजे 2चा वर्ग किती, 4. त्यालाच काय म्हणायचं पाय, घातांक. दुसरे पदावली. ठीक आहे, पदावली पण बघणार आहेत आपण. त्याच्या पुढे 9 आहे पाय, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. हे पण बघणार आहेत आपण, हे पण झालेले आहे. त्याच्या पुढे 10 काय, शेकडीवारी, टक्क्यानुसार काढायचे, 100%. ठीक आहे, हे शेकडीवारी. त्याच्या पुढे येते पाय गुणोत्तर आणि प्रमाण. ठीक आहे, काय येते, गुणोत्तर आणि प्रमाण हे. त्याच्या पुढे येते काय, सरासरी अंदाज. एक याला इंग्लिश मध्ये नाव आहे बघा, ॲव्हरेज. ठीक आहे, काय नाव आहे, ॲव्हरेज असं नाव आहे. त्याच्या पुढे शेअर्स. ठीक आहे, आणि दलाली तुला माहितच आहे, आणि शेअर्स पण माहित आहे. ठीक आहे, हे या कॅन्डल पण माहिती आहे तुला, याला काय म्हणतात काय नाही. ठीक आहे, पण याच्यामध्ये आपल्याला हे कॅन्डल नाही शिकायचे, तर आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे शेअर त्यानं किती घेतले किती नाही, त्याची आपल्याला गुणाकार भागाकार वगैरे सगळं करून त्याची आपल्याला काढायचे. त्याच्या पुढे विविध परिणाम. ठीक आहे, 1 किलोमीटर मध्ये किती मिलीमीटर असते वगैरे वगैरे, याच्यात आपल्याला बघायचे. त्याच्या पुढे येते नफा आणि तोटा. ठीक आहे, नफा आणि तोटा पहिलीपासून शिकत आलास. त्याच्या पुढे काळ, काम, वेग, किती माणसाने किती दिवसात काम केलं की वेग वगैरे वगैरे याच्यात तुला भेटत. त्याच्या पुढे येते वैजिक राशी. हे पण तुला झालेलं आहे पाय 8वी 9वी ला. ठीक आहे, वैजिक राशी. त्याच्या पुढे येते बहुपदी. ठीक आहे, हे पण झालं, हे पण आपल्याला करायचे. त्याच्या पुढे येते समीकरण आणि त्यांची उकल. ठीक आहे, समीकरण आणि त्यांची उकल. त्याच्या पुढे 20वा येते पाय भूमितीतील मूलभूत संभूत. ठीक आहे, आपल्याला बेसिक शिकायचे बाबा, नेमकी भूमिती काही कशी. ठीक आहे, त्याच्या पुढे पाय 21वा येते काटकोन, त्रिकोण आणि पायथागोरस थेरम. हे तर तुला आलाच पाहिजे, लयच सोपा आहे ते, तुला माहिती. ठीक आहे, त्याच्या पुढे 22वा काय, त्रिकोणमिती. ठीक आहे, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक असं त्याला म्हणतात. त्याच्या पुढे क्षेत्रफळ पण सोपं आहे पाय, नुसते सूत्र येतात, त्या सूत्रामध्ये किमती टाकायच्या आणि गुणाकार भागाकार करायचे. आणि आपल्याला येते पाय पृष्ठफळ आणि घनफळ. ठीक आहे, हे आपले काय तर पाय 24 असे धडे येतात, तर आपल्याला हे 24 धडे काय तर कव्हर करायचे. ठीक आहे, विभाग पहिला आहे. दुसरा अजून आपण टाकणार आहे तर बुद्धिमत्ताचं टाकणार आहे. ठीक आहे, बुद्धिमत्तेचं सगळं कॅलेंडर वगैरे जे पण धडे असणार ते सगळ्याचे आपण काय करणार तर टाकणार आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये पाय आपलं एवढंच. इथं आपण काय करू तर थांबवता. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, कमेंट, शेअर, लाईक सगळं करू शकतो.